सर्वांना सलाम. ओके, तर सर्वप्रथम मी देवबाप्पाचे आभार मानत आहे की त्यांनी यूथला ही सुंदरशी संधी दिलेली आहे. आणि पाळकसाहेब पाळकीनबाईंचे देखील आभार मानतो की त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि हा चान्स आम्हाला दिलेला आहे. कमिटीचे देखील आभार मानत आहे की त्यांनी आम्हाला सहाय्य केलं. तर माझा आजचा जो टॉपिक आहे हा फॉरगिव्हनेसवर आहे. फॉरगिव्हनेस, कारण जेव्हा आपण बघतो लूक 23:34 येशू ख्रिस्त म्हणतो की हे बापा यांना क्षमा कर. ओके, हे बापा यांना क्षमा कर. या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपण आपल्या स्वतःला बघतो की जेव्हा आपण ख्रिश्चन लाईफ किंवा ख्रिस्ती जीवन हे जगत असतो, सगळ्यात मोठा हर्डल और सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये काय आहे? फॉरगिव्ह करणं, क्षमा देणं किंवा क्षमा मागणं ही सगळ्यात मोठा हर्डल आहे. जर का आपण ख्रिस्ती जीवन जगत आहोत तर आपण इझिली कोणाला पण फॉरगिव्ह करत नाही. ॲम आय राईट? जर का आपल्याला कोणी असं मारलं तर उलटी रिॲक्शन जाणार आहे की नाही? इफ मला कोणी मारलं तर उलटी रिॲक्शन जाणारच आहे. बट जेव्हा आपण इथे लूक 23:34 बघतो, तो बोलतो की हे बापा यांना क्षमा कर. वाव, तो किती मोठा एक्झाम्पल आपल्यासाठी सेट करत आहे की तुम्ही माझं जे कॅरेक्टर आहे ते तुम्ही ॲब्झॉर्व करा आणि एकमेकांना तुम्ही क्षमा करा. तुम्हाला माहिती, आपण एवढ्या वर्षांपासून हा गुड फ्रायडे सेलिब्रेट करतो, तर येशू ख्रिस्ताचा छळ कसा झाला होता सर्वांना माहिती आहे. त्या लोकांनी शिव्यागाळ केले, त्या लोकांनी त्याला मॉक केलं, त्या लोकांनी त्याचा छळ केला. मत्तई 27:26 जेव्हा आपण बघतो, त्याला चाबकाचे फटके मारले गेले होते. तो चाबूक नॉर्मल नव्हता. तो चाबूक जसे खेळ टोकदार असतात तसा इट वॉज मेड विथ स्टोन्स आणि लोखंडाने ते बनलेलं होतं. इतकं शार्प ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या स्किनवरती पडत होतं तर तो जो चाबूक होता तो पूर्ण आपल्या बोनपर्यंत जाऊन तो फ्लेश काढत होता. जसं नांगराने नांगरली जाते, इन द सेम वे येशू ख्रिस्ताची स्किन त्या चाबकाने फाडली गेली होती. एक फटका, 2 फटके, 39 टाइम्स, 39 वेळा त्याने तो फटके तुमच्या आणि माझ्या पापांसाठी ते सहन केलेले आहेत. आणि ते ज्यूइश लोक तिथंच थांबत नाहीत, तर इतक्या रक्तबंबाळ अवस्थेत देखील तो क्रॉस त्याला उचलायला लावला आणि टेकडी चढायला लावली. कॅन यू बिलीव्ह? इतका त्रास सहन करतोय आणि स्टील तो त्यांना बोलतो की हे बाबा यांना क्षमा कर. ज्यूइश लोक तिथंच थांबत नाहीत, तर जेव्हा तो टेकडी चढतो, त्याला टेकडीसुद्धा चढता येत नव्हती, बट तेव्हा तो चढतो, त्याच्या डोक्यावरती ते काट्यांचा मुकुट घालतात आणि त्याच्या कुशीमध्ये ते भाला भोगतात. इतकं सहन करून देखील तो लोकांना क्षमा करत आहे. तो त्या ज्यूइश लोकांना क्षमा करत आहे. कॅन यू बिलीव्ह की इतका मार सहन करून तो क्षमा करू शकतो? एखादा आपल्यासारखा व्यक्ती असता तर त्याने क्षमा कधीच नसते केली. त्याने उलटे शिव्यागाळ केले असते और किंवा काहीतरी वाईट बोलला असता. बट इथे आपण बघत आहोत की तो ना शिव्या देतोय ना काही करत आहे, बट ही इज थिंकिंग ऑफ वर्ल्ड. तो त्या जगाचा विचार करत आहे, तो लोकांचा विचार करत आहे आणि तो त्यांना क्षमा करत आहे. आणि जेव्हा आपण पुढे बघतो की तो बोलतो की हे बापा यांना क्षमा कर. यांना म्हणजे कोणाला? ते ज्यूइश लोक ते त्याचा छळ करत होते का? तो पेत्र ज्याने त्याला 3 वेळा नाकारलं का? त्याचा तो शिष्य ज्याने त्याला 3 नाण्यांसाठी विकलं. की आपण लोक जे आज देखील पापामध्ये जीवन
जगत आहेत. तो कोणाला क्षमा करत आहे? तो या संपूर्ण जगाचा विचार करत आहे आणि तो आपल्याला क्षमा देत आहे. आमेन. तो आपल्याला क्षमा देत आहे. या जगाचा इतक्या रक्तबंबाळ अवस्थेत तो आपला विचार करत आहे. तेव्हा मी जन्मलो सुद्धा नव्हतो, आपण कोणच जन्मलो नव्हतो ज्यावेळेस तो आपला विचार करत आहे. आमेन. आणि तो आपल्याला क्षमा देत आहे. किती मोठा एक्झाम्पल आज आपल्या ख्रिश्चन लाईफमध्ये येशू ख्रिस्त आहे की जर तो क्षमा करू शकतो तर आज आपण एकमेकांना क्षमा करू शकतो की नाही? येस. आमेन. आणि जेव्हा आपण पुढं जाऊन बघतो या सगळ्या वचनातून एक मेसेज खूप सुंदर मला वाटतो, विच इज प्रेम. येशू ख्रिस्त या जगावरती प्रेम करत होता. जसं योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली, इन द सेम वे त्यांनी तो प्रॉमिस इथे पूर्ण कंप्लीट केलेला आहे. फॉरगिव्हनेस देऊन त्यांनी जगावरती प्रेम केलेलं आहे. प्रीती कशी आहे? सहनशील आहे. प्रीती उपकारशील आहे. आमेन. तिथं आपल्याला येशू ख्रिस्ताची प्रीती, प्रेम हे जगावरती दिसत आहे. तुम्ही कधी असा व्यक्ती बघितला आहे का? तुम्ही त्याला मारला आणि तो तुम्हाला उलटी रिॲक्शन देणार नाहीये. तुम्ही मारलं तर तुम्हाला मारणार आहे. आमेन. खरं की नाही? जर का तुम्ही एखाद्याला मारताय तर तुम्हाला तो मारणार आहे. पण जेव्हा तुम्ही इथं बघता त्या लोकांनी त्याला मारलं ना, येशू ख्रिस्तांनी कर्ज केलं ना, तो काही वाईट बोलला. इन्स्टेड त्यांनी फॉरगिव्हनेस ही दिलेली आहे. फक्त फॉरगिव्हनेस दिलेली आहे का? नाही. तर जेव्हा तो मरतो त्याच्यानंतर त्यांनी इटर्नल लाईफ, अनंतकालिक जीवनाचे दार या सगळ्यांसाठी ओपन केलेले आहेत. आपण त्यावेळेस नव्हतो तरी आपल्याला इटर्नल लाईफ हे फ्रीमध्ये भेटत आहे. आजच्या जीवनामध्ये आपण कसं जगत आहोत आपल्याला ठाऊक नाही. आपण आज एकमेकांना क्षमा करू शकतो का हे आपल्याला ठाऊक नाही. आपण एकमेकांवरती प्रेम करू शकतो का माहीत नाही. आपल्या ख्रिश्चन लाईफमध्ये सगळ्यात मोठा एक्झाम्पल आपला देवबाप्पा आहे, येशू ख्रिस्त आहे, जो की आपल्याला त्याच्या जीवनातून सांगत आहे की जर का तो पवित्र असू शकतो तर आपण देखील ट्राय करू शकतो की आपण देखील पवित्र होऊ. इट्स हार्ड. ही हार्ड आहे बट इम्पॉसिबल नाही आहे. लाईफ हे हार्ड आहे बट सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, कारण तो परमेश्वर आपल्या मागे उभा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आज गुड फ्रायडे. अनेकांना वाटतं गुड फ्रायडे म्हणजे दुःखाचा दिवस, पण खरं तर गुड फ्रायडे हा दुःखाचा दिवस नाही तर तारणाचा दिवस आहे. कल्वरीच्या टेकड्यावर त्या दिवशी 3 क्रॉस होते, मधोमध प्रभू येशू ख्रिस्त व बाजूला 2 चोर. आपण हा प्रसंग खूप वेळा ऐकला आहे, पण आज आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत, कारण की त्या 3 क्रॉसवर 3 वेगळे हृदय होते व 3 वेगळे शेवट होते. आपण एक एक करून तीन मुद्दे पाहणार आहोत. सर्वप्रथम पापात मारणारा. आपण काढूया लूक याचा 23वा अध्याय 39 वचन. लूक याचा 23वा अध्याय 39 वचन. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. आपण पाहतो हा चोरीत मरण्याच्या इतक्या जवळ होता तरी देखील तो त्याला परमेश्वराची देखील भीती नव्हती. तो परमेश्वराच्याच अस्तित्वाला चॅलेंज करतो. तू ख्रिस्त आहेस ना, तो परमेश्वराच्या अस्तित्वाला चॅलेंज करतोय. म्हणतो तू स्वतःला वाचव व आम्हालाही वाचव. त्याला देवाचं सानिध्य नको होतं, त्याला फक्त पाहिजे होती ती म्हणजे ह्या वधस्तंभावरनं सुटका आणि ह्या शिक्षेतून त्याला सुटका पाहिजे होती. त्याचं लक्ष हे जगित गोष्टींकडे लागलं होतं, म्हणजे त्याला जगिक जीवन जगायचं होतं. अजून देखील त्याची इच्छा होती, जरी परमेश्वराने त्याला वाचवलं असतं तरी तो पापातच जगला असता. त्याचं अंतःकरण एकदम कठोर होतं. आपण पाहतो की परमेश्वर म्हणतो सर्वांनी पाप केलं, त्यामुळे इथे प्रॉब्लेम पापाचा नव्हता तर त्याच्या हृदयाचा होता, जे की त्याने एकदम कठोर केलं होतं. शेवटच्या क्षणी देखील त्याने परमेश्वराला स्वीकारलं नाही. तो परमेश्वराच्या इतक्या जवळ होता पण तारणापासून तो लांबच राहिला.
आज आपण देखील परमेश्वराच्या जवळ असतो, पण आपण प्रार्थना करतो की परमेश्वरा मला नोकरी दे, मला माझे दुखणं बरं कर, मला सुटका कर. तर आपली देखील अवस्था या पहिल्या चोरासारखी झाली आहे. आपण देखील सुटकेची प्रार्थना करतो, पण तारणाची प्रार्थना करत नाही. हा चोर पापात जगला आणि पापातच मेला. पण आता आपण एक दुसऱ्या वधस्तंभाकडे वळणार आहोत, जो की पापात जगला पण पापात तो मरला नाही, त्याच्याकडे आपण जाणार आहोत. लूक याचा 23वा अध्याय 40 ते 42. लूक याचा 23वा अध्याय 40 ते 42. परंतु दुसऱ्याने त्याची निषेध करून म्हटले, तुला तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथा नाही आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत, परंतु यांनी काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणतो, अहो येशू, आपण आपल्या राज्याधिकाऱ्यांनी याल तेव्हा माझी आठवण करा. हे एक बायबलमधलं अद्भुत परिवर्तनाचं वचन आहे. जेव्हा दुसरा चोर परमेश्वराची निंदा करतोय, तेव्हा हा चोर त्याला थांबवतोय. या चोराला थांबवतोय आणि या चोराकडनं आपल्याला 3 गोष्टी शिकायला मिळतात. सर्वप्रथम देवाची भीती. तो म्हणतोय, तुला ती शिक्षा झाली असतं, तुला देवाची सुद्धा भीती नाही का? देवाची भीती आपल्याला पहिल्या वचनातून दिसते. दुसऱ्या वचनातून आपल्याला पापांची कबुली दिसती. आपण आपले कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत. त्याचे पाप, त्याच्या आयुष्यभराचे जे पाप केले त्याला ते फ्लॅशबॅक झाला असेल. व तो म्हणतोय आपण आपले योग्य फळ भोगत आहोत आपल्या कृत्याचे. तिसरा म्हणजे देवावरचा विश्वास. आपण आपल्या राज्याधिकाऱ्यांनी याल तेव्हा माझी आठवण करा. परमेश्वरावरचा विश्वास या 3 वचनातून आणि 3 गोष्टीतून आपल्याला 3 गोष्टी शिकायला मिळत आहेत. या चोराकडे बघितलं की मला एक एक्झाम्पल आठवते, जे की म्हणजे आपण कॉलेजमध्ये वगैरे पाहतो की बॅक बेंचर्स असतात, जे की कॉलेजमध्ये वर्षभर अभ्यास करत नाही, पण शेवटच्या रात्री अभ्यास करून पास देखील होतात. तसंच या चोराचं देखील झालं आहे. हा शेवटच्या क्षणी त्यांनी परमेश्वर त्यांनी अभ्यास केला. त्यांनी पहिला उद्गार ऐकला असेल परमेश्वराच्या तोंडून, तर त्यांनी त्याचा पश्चाताप केला, अंतःकरणाचा अभ्यास केला आणि त्यांनी देखील परमेश्वराचा स्वीकार केला. त्याचं तारण झालं, म्हणजे तो पास झाला आयुष्यात त्याच्या. आपण इफिस्करास पत्र दुसरा अध्याय 8 ते 9 वचन काढूया. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, असे नाही, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर देवाचे दान आहे. कुणी आढळता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. ह्या वाचनातून आपल्याला दिसेल येते की फक्त चांगले कर्मांनीच आपण परमेश्वराकडे जाऊ शकत नाही, तर परमेश्वरावरचा विश्वास देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. आपण तारण विकत घेऊ शकत नाही किंवा बाकी कुठल्याच गोष्टीने भेटू शकत नाही, ते फक्त आपल्याला परमेश्वराच्याच विश्वासाने भेटणार आहे. हा चोर आयुष्यभर चोरी करून जगला, पण शेवटच्या क्षणी त्याने परमेश्वराचा स्वीकार केला आणि त्याच क्षणी त्याने आपले पाप मारले. आता आपण आपल्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या क्रॉसकडे जाणार आहोत. पाप्याला तारणार. तिसरा मुद्दा आहे पाप्याला तारणारा. लोक याचा 23वा अध्याय 43 वचन. मी तुला खचित सांगतो, आज तू माझबरोबर सुखलोकात असशील. हे एक मोठं आश्वासन, बायबलमधलं खूप मोठं आश्वासन आहे, जे एक परमेश्वराने चोराला दिलेलं आहे. परमेश्वर त्याला म्हणतोय, आज तू माझबरोबर सुखलोकात असशील. परमेश्वर बाकीचं काहीच म्हणत नाही की तू आयुष्यभर पाप केलंस, असं तू चर्चला नाही गेला, असं वगैरे काहीच म्हणत नाही. परमेश्वर त्याला डायरेक्ट म्हणतो, आज तू माझबरोबर सुखलोकात असशील. काल तू काय होतास ते सगळं सोडून दे, पण तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. काल तू गुन्हे केले असतील, खूप काही केलं असेल, तुझं बॅकग्राऊंड काय, परमेश्वराने बाकी काहीच बघितलं नाही. परमेश्वराने पाहिलं ते त्याचा फक्त विश्वास, त्या विश्वासाच्याद्वारे त्याचं तारण झालं. लोक याचा 19वा अध्याय काढू आपण, 19:10. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलाय. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर हा फक्त धार्मिक लोकांचा देव नाही, तो आपल्या सर्वांच्या पापांसाठी त्याने आपला जीव दिला. आपल्याला वाटतं की आपण धार्मिक नाही किंवा पापी आहेत, त्याच्यामुळे परमेश्वर आपला स्वीकार करणार. परमेश्वर सगळ्यांचा स्वीकार करायला तयार आहे. फक्त त्याला लागतंय ते म्हणजे आपल्या अंतःकरणाचं पूर्ण सरेंडर, त्याच्या पापांची कबुली आणि परमेश्वराचा विश्वास त्याला लागतोय. बायबल सांगते सर्वांनी पाप केले आणि त्या पापामुळे आपण परमेश्वरापासून दूर झाले. त्याचसाठी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी पाठवला आणि त्यांनी आपले प्राण दिले. आपले सर्वांचे पाप त्यांनी त्या क्रूसावर आपल्या पापांसाठी त्यांनी आपला जीव दिला क्रॉसवर.
पण तरी देखील परमेश्वर आज देखील आपल्याला म्हणत आहे, मी तुला खचित सांगतो, आज तू मजबरोबर सुख लोकात असशील. आज तारणाचा दिवस आहे, आज कृपेचा दिवस आहे, आज मन बदलण्याचा दिवस आहे, निर्णय घेण्याचा दिवस आहे की आपल्याला पापात मारायचं की पाप मारायचं आणि ते तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपल्याला सार्वकालिक जीवन जगायचं. सर्वांना सलाम. मी सर्वप्रथम बाळासाहेब बाळकीनबाई यांचे आभार मानते की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मंडळीचे देखील आभार मानते की त्यांनी सर्वांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आत्तापर्यंत आपण 2 उद्गार पाहिले. पहिला उद्गार आपण वधस्तंभावरील पहिला उद्गार आपण पाहिला की यामध्ये आपण पाहिले की येशूला सर्व लोकांनी त्रास दिला, त्याचा छळ केला, त्याला कष्ट दिले, तरी पण येशू लोकांसाठी क्षमा मागताना आपल्याला या पहिल्या उद्गारामधून दिसून येत आहे. म्हणजेच येशूची या जगावरील निस्वार्थ प्रीती आपल्याला ह्या पहिल्या उद्गारामधून दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या उद्गारामध्ये आपण पाहिले की येशूने चोराला एक सार्वकालिक जीवन, म्हणजेच आपण पाहिले की सार्वकालिक आश्वासन त्यावेळेस दिले आहे. त्यावेळेस देवबाप त्यांना म्हटलं आहे, तू सुखलोकात माझ्याबरोबर असशील. आज आपल्याला देखील परमेश्वर एक आश्वासन देऊ इच्छितोय की तो देखील आपल्याला एक तारणाचा अनुभव देऊ इच्छितोय. तो आज आपल्याला सांगतोय, आपण जरी आज पापाच्या दलदलीत वाढत असलो तरी तुम्ही ह्याच्यातून देखील बाहेर निघा आणि तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आज आणि सदा सर्व काळ सुखलोकात असतात. आजच्या आपण तिसऱ्या शब्दाकडे येत आहोत. तिसरा शब्द हे एक कौटुंबिक जीवन, जबाबदारीचे, आणि इथे आपण पाहत आहोत की आई आणि मुलाचं नातं आपल्याला ह्या तिसऱ्या शब्दातून पाहायला भेटत आहे. तिसरा शब्द आपण काढूयात, योहान कृष्णवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 26 ते 27 वचन. योहान 19, 26 आणि 27 मी तुमच्यासाठी वाचत आहे. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून त्याला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला त्याच्या घरी ठेवून घेतले. या वचनामध्ये आपल्याला असं पाहायला भेटते की येशू एवढ्या क्रूस खांबावर असताना देखील आज तो आपल्या आईची काळजी घेताना तो आपल्याला इथं दिसत आहे. जरी ख्रिस्त हा त्याची जगिक जबाबदारी जरी तो पार पाडत होता, जरी तो एका मरियेच्या उदरी जन्मास आला होता, तो येशू ख्रिस्त हा एक दैवी देव होता, जरी तो मानवाच्या द्वारे जन्मला होता, त्यावेळेस तो जाता त्यांनी आपल्या आईला जाताना आपली आई असा हाक न मारता त्यांनी बाई अशी हाक मारली आहे. म्हणजे तो हे नाते पूर्णपणे तोडून जात आहे असे आपल्याला ह्या वचनामधून पाहायला भेटते. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता तोपर्यंतच हे नातं हे मर्यादित होतं. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त जाणार होता त्यावेळेस तो आपल्या आईची व्यवस्था व आपली जबाबदारी तिच्यावर टाकून जाताना पाहत आहे. यावेळेस आपण पाहतो योहान कृष्णवर्तमान 19वा अध्याय आणि 26 आणि 27 वचनामध्ये तो म्हणत आहे की बाई हा पहा तुझा मुलगा, आणि तो शिष्याला म्हणत आहे की ही पहा तुझी आई. हे वाक्य ऐकल्यानंतर त्या मरियेला कशा वेदना झाल्या असतील ना तिच्या मनावर, की आज आपला एकुलता एक पुत्र की जो एवढ्या वधस्तंभावर तिच्यासमोर एवढ्या रक्तामध्ये घायाळ होतोय, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट, हातापायामध्ये खिळे ठोकलेले आहेत, आज किती तिच्या मनाला वेदना होत असतील. पण आपला परमेश्वर देखील किती महान आहे ना, की आज तो एवढ्या क्रूसावर एवढ्या त्याला भयंकर वेदना होत असताना देखील तो आज आपल्या आईची काळजी, आपल्या आईची चिंता, तिची जबाबदारी घेताना तो इथे आपल्याला दिसत आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता त्यावेळेस तिला ज्यावेळेस समर्पणासाठी ती त्याला घेऊन गेली होती, त्यावेळेस शिमोन पेत्र असं म्हटला की पहा आज मी माझ्या डोळ्यांनी तारण पाहिले आहे. तसेच आपण लूक कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 35 वचनात पाहूयात. लूक 2रा अध्याय 35 वचन कोणी आपल्यासाठी वाचेल?
आज शिमोन मरियेकडे पाहून म्हणत आहे, या ठिकाणी तिला सांगण्यात येत आहे की तुझ्या काळजातून तरवार भोसकली जाईल. या ठिकाणी तो शब्दही पूर्णपणे पूर्ण होत आहे. त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी ती ते अनुभव घेत आहे. या ठिकाणी एवढ्या भयंकर वेदनेतून देखील जात असताना देखील तिच्या आईची व्यवस्था देखील तो लावून जाताना आपल्याला पाहत आहे. ख्रिस्ती जीवन हे दुसऱ्यांसाठी जगण्याचं एक दैवी जीवन आहे, हे असे परमेश्वर इथे दाखवून देत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या वचनाप्रमाणेच वागणारेच म्हणजे माझे आई व माझे भाऊ हे प्रभू येशू ख्रिस्त इथे दाखवून देत आहे. आपण मत्ते कृष्णवर्तमान 12वा अध्याय 46 ते 50 वचन काढूया. मत्ते 12वा अध्याय 46 ते 50. मी तुमच्यासाठी वाचत आहे. मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपला भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझे आई व कोण माझे भाऊ? आणि तो त्या शिष्याकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. परमेश्वर या वचनामध्ये सांगत आहे, जेव्हा तो एकदा लोकसमुदायामध्ये तिथे त्याचे बहीण व भाऊ बाहेर बोलत असताना, लोकसमुदायामध्ये बोलत असताना, तेव्हा त्याचे भाऊ व बहीण हे आई हे बाहेर येऊन उभे राहिले असताना कोणी एका मनुष्याने त्याला येऊन सांगितले की तुझे आई व भाऊ व बहीण हे बाहेर उभे येऊन राहिले आहेत. त्यावेळेस परमेश्वर त्यांना म्हणतो, कोण माझे आई व कोण माझे भाऊ व कोण माझे बहीण. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतोय की जो पितेच्या इच्छेप्रमाणे चालणारे, जो पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतोय, जो त्याचे जीवन त्याच्यामध्ये पूर्णपणे सोपवतोय, हेच त्याचे नातलग व तेच त्याचे सख्खे तेच त्याचे आई भाऊ व बहीण आहेत. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर त्याने त्याच्या आईवडिलांना धिक्कार केला आहे, त्यांनी त्याला तुच्छ लेखले आहे. या वक्तव्यातून असं दर्शवलं आहे की जे जगिक नात्यांपेक्षा जे देवाजवळचे नाते आहे, जे आध्यात्मिक नाते आहे, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असे या ठिकाणी येशू दाखवून देत आहे. आणि ह्यासाठी तो वधस्तंभावरती आपल्यासाठी मरण पावलेला आहे. प्रत्येक ज्यावेळेस आपल्याला एखादं दुःख होतं त्यावेळेस प्रत्येक दुःखामध्ये आपल्याला कुणीतरी असं वाटतं ना की कुणीतरी आपली सांत्वना करावा. पण आज तो परमेश्वर एवढ्या वधस्तंभावर असताना देखील तो स्वतःची सांत्वना न करता तो आज आपल्या आईची सांत्वना करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण आणखीन एक वचन काढूया. 1 तिमोथी 5वा अध्याय आणि 8 वचन. 1 तिमोथी 5:8. पौल या ठिकाणी म्हणत आहे की जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसांपेक्षा वाईट आहे. आज आपण जगामध्ये पाहतो की जगामधले लोक कसे आहेत की आज त्यांच्या आईवडिलांना ते वृद्धाश्रमामध्ये टाकून देतात, त्यांचा छळ करतात, त्यांना मारहाण करतात. आज आपल्या परमेश्वरांनी जी जबाबदारी घेतलेली आहे, आज आपण देखील तसंच चाललं पाहिजे की आज आपल्या परमेश्वरांनी क्रूस खांबावर असताना देखील एवढी मोठी जबाबदारी पार पाडली आहे. तसंच आपण देखील आज ख्रिस्ती या नात्याने आपण देखील आपल्या आईवडिलांचा सन्मान आणि मान राखण्याची ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. तसंच देवाने आपल्याला 10व्या वचनामध्ये 10 आज्ञामध्ये 5वी आज्ञा देखील दिलेली आहे की आपल्या आई व आपल्या बाप यांचा मान राख. तसंच आपण देखील त्यांचा मान राखला पाहिजे आणि आपली जबाबदारी ही पार पाडली पाहिजे. आणि आजच्या जनरेशनसाठी म्हणजे त्याच्यामध्ये मी पण इन्क्लूड येते की आपल्या आजच्या जनरेशनसाठी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या आईवडिलांचा मान राखला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि हे 8वं वचनामध्ये एकदम स्पष्टपणे देव आपल्यासोबत एकदम स्पष्टपणे बोलत आहे की एवढ्या वधस्तंभामध्ये, एवढ्या मोठ्या संकटामध्ये असताना देखील परमेश्वर आपल्या आईची काळजी घेताना दिसत आहे. म्हणून आपण देखील ह्या वचनामधून आपण शिकूयात की आपण देखील आपल्या आईवडिलांचा सन्मान आणि मान राखला पाहिजे. आणि ज्यावेळेस वधस्तंभावर परमेश्वर असताना ज्यावेळेस वधस्तंभाच्या इथे साईडला त्याचे शिष्य त्याचे जवळचे लोक हे वधस्तंभाच्या साईडला होते, ते शिष्य व त्याची आई मरिया हे या ठिकाणी दिसत आहेत.
प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करणारे हेच त्याच्या क्रुसाच्या जवळ उभे होते. त्याची आई व शिष्य योहान हे देखील त्या क्रुसाच्या जवळ उभे होते. आणि आपल्याला देखील त्या क्रुसाच्या जवळ खूप असणं आणि आपल्याला परमेश्वर देखील आपल्याला सांगत आहे की आपण देखील त्या क्रुसाच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. आणि ते लोक तसंच म्हणजे क्रुसाच्या जवळ म्हणजे की असं नाही की म्हणत आहे की फिजिकली त्याच्या जवळ क्रुसाच्या जवळ असणं उभं असणं गरजेचं आहे. तर आपल्या अंतकरणाने, आपल्या आत्म्याने, आपल्या जीवाने त्या परमेश्वराच्या जवळ उभं असणं त्याचाच उपयोग करून आपण त्याच्या जवळ राहणं गरजेचं आहे. आणि आपली जबाबदारी जी परमेश्वराने जबाबदारी पार पाडली आहे तशीच जबाबदारी देखील आपण देखील पार पाडणं गरजेचं आहे. परमेश्वराने आपल्याला खूप जबाबदाऱ्या बायबलमध्ये परमेश्वराने आपल्याला देखील खूप जबाबदाऱ्या आणि कर्तव्य दिलेली आहेत. तसंच परमेश्वराने आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे की ज्या सर्व सृष्टीला माझ्या नावाची घोषणा करा. सुवार्थ सांगण्याची आपल्याला जबाबदारी दिलेली आहे. अशी एकच जबाबदारी आपल्याला परमेश्वराने नाही दिलेली आहे, तर अशा अनेक जबाबदाऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत. तशीच आपण त्या जबाबदाऱ्या देखील पार पाडल्या पाहिजे आणि त्याच्याजवळ राहिलं पाहिजे. आणि जो व्यक्ती खऱ्या अर्थाने देवावर प्रेम करतो तो त्या क्रुसाच्या जवळ असू शकतो आणि तोच देवाची सेवा करू शकतो. आणि तीच व्यक्ती आपल्या आईबापांची देखील काळजी घेऊ शकते. जर कोणी दूर गेला असेल तर हे प्रियांनो, हे वचन ऐकताना आपण आपल्या आत्म्याचं परीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे आहोत. आपण त्या क्रुसाच्या जवळ आहोत की त्या क्रुसापासून दूर आहोत. आणि मी देखील तुम्हाला आज सांगू इच्छिते की आपण देखील देवबापाने दिलेले कर्तव्य आणि त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. आणि आपण देखील आपल्या आत्म्याचं परीक्षण करूयात की काय मी क्रुसाच्या जवळ आहे, मी दिलेल्या देवाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे काय. विशेष करून आपल्या आईवडिलांचा सन्मान आपण करत आहोत का, हे देखील आपण आपल्या मनाला प्रश्न विचारूयात. परमेश्वर करो हे देव वचन आशीर्वादित करो. आपण आत्तापर्यंत पाहतो की जो फर्स्ट शब्द होता त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त आपण पाहतो की जो येशू ख्रिस्त आहे हा प्रार्थना करतो की हे बापा या लोकांना क्षमा कर, बिकॉज त्यांना माहीत नाही की हे काय करतात आहे. आणि सेकंड शब्दामध्ये आपण पाहतो की जो चोर आहे जो येशू ख्रिस्ताच्या साईडलाच आहे, तर तो येशू ख्रिस्त ह्याला पण बोलतो की तू आज मजबरोबर सुखलोकामध्ये असशील. आणि जेव्हा आपण थर्ड वचनाकडे जातो आपण पाहतो की येशू ख्रिस्ताची जी आई आहे मरिया, तर आता येशू ख्रिस्ताच्या आईपासून वेगळा होताना आपण पाहतो आहे. आणि तो वेगळा होत असताना तो ह्याच्या शिष्यांना आज्ञा करतो आहे, नाही तो आईला सांगतो की नाही, तो आईमध्ये आणि त्या शिष्यामध्ये एक नवीन जे नातं आहे हे बिल्ड करतो आहे. आता तो असं का बरं करतो आहे, बिकॉज आपण ह्या वचनामध्ये पाहतो ज्यावेळेस येशू ख्रिस्त देवाकडे हाक मारतो आहे तर आपल्याला कळतं की येशू ख्रिस्त आता देवापासून सेपरेट होतो आहे. आणि ते सेपरेशन जे आहे, जी वेगळीकता आहे, ते मरियाने सहन न करावं म्हणून तो ह्याच्या शिष्यांना सांगते की ही तुझी आई आणि हा तुझा शिष्य, म्हणजे तो एक नवीन रिलेशन बिल्ड करतो आहे. पण आता आपण जे पाहतो की येशू ख्रिस्ताचं जे वेगळीकता आहे देवापासून ते खूप डिफरंट आहे. जो येशू ख्रिस्त जगाच्या सुरुवातीपासून देवासोबत होता, आता तो त्या क्रूज कामावरती असताना तो देवापासून वेगळा होतो आहे. पण तो वेगळा का बरं होतो आहे, पण ज्यावेळेस येशू ख्रिस्तावरती जे सगळं जगाचं पाप आहे, ते पाप जेव्हा येशू ख्रिस्त स्वतःच्या तो जेव्हा स्वतःवरती घेतो, मग आपण पाहतो की तो आता देवापासून वेगळा होतो आहे. आपण जर उत्पत्तीमध्ये पाहिलं एदेन बागेमध्ये ज्यावेळेस मनुष्य आणि देव एकत्र होते, ज्यावेळेस मनुष्यामधलं कुठल्याही रीतीचं पाप नव्हतं, या समयी देव आणि मनुष्य एकत्र होते. पण ज्यावेळेस मनुष्य आज्ञा मोडतो तर जगामध्ये पाप येतं. तर फक्त जगामध्येच पाप येत नाहीत, पण जो मनुष्य आहे ह्याच्यामध्ये पण पाप येतं. आणि जो मनुष्य देव आणि मनुष्य जे एकत्र होते ते आता वेगळे होते. म्हणजे आपण पाहतो की पाप आणि देव आणि पाप एकत्र कधी राहू शकत नाही. आता तेच सेम ज्यावेळेस येशू ख्रिस्तावरती पाप येतं आहे तर मग तो देवापासून वेगळा होतो आहे. आणि
आणि आपण जो मनुष्य जो एदेन बागेमध्ये देवापासून वेगळे झालो होतो तो आता देवाच्या सान्निध्यामध्ये पुन्हा एकदा येतो आहे. प्रियांनो, जे येशू ख्रिस्ताचं जे प्रेम आपल्यासाठी होतं ते एवढं मोठं होतं की जे येशू ख्रिस्ताचं आणि जे देवाचं रिलेशनशिप आहे ते जे सोबत होते आधीपासून जगाच्या स्टार्टिंगपासून, तर हे रिलेशनशिप येशू ख्रिस्त साईडला ठेवतो आहे तर आपल्यासाठी की आपण पुन्हा एकदा देवाच्या सान्निध्यामध्ये जावं. जो श्राप आपल्याला लागला होता तर तो श्राप येशू ख्रिस्त स्वतःवरती घेतो आहे ह्याचं रक्त सांडून. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने रक्त सांडलं आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त ज्या क्रूज कामावरती आहे यावेळेस आपण देवाच्या जास्त क्लोज आहे असं नाही. जेवढं येशू ख्रिस्त क्रूसावरती असताना तो जेवढा देवाच्या जवळ होता ह्याच्यापेक्षा जास्त आज आपण देवाच्या जवळ असतो म्हणजे ह्या टायमाला. आणि बायबलमध्ये अशी आपण कित्येक उदाहरणं पाहतो की जेव्हा मनुष्य देवापासून वेगळा होतो. आता मोस्ट फेमस एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की उधाळा पुत्र. ज्यावेळेस उधाळा पुत्र ह्याच्या बापाची सगळी प्रॉपर्टी घेऊन बाहेर कंट्रीमध्ये निघून जातो, तो ती सगळी प्रॉपर्टीचं नासधूस करतो, मज्जा वगैरे करतो आणि जेव्हा सगळं संपतं मग त्याला लक्षात येतं की अरे आपण आपल्या बापाविरुद्ध खूप मोठं पाप केलं आहे आणि आपण ते नव्हतं करायला पाहिजे, आपण ती चूक ह्यावेळेस केली आहे. मग तो आता हे नाही बोलत आहे की आता मी काही नाही होऊ शकत माझं, तर आता मी एक काम करतो असंच बसतो. तर तो विचार करतो की आता मी माझ्या बापाकडे जाईन, पुन्हा एकदा माझ्या बापाला बोलून ॲटलिस्ट तू मला एका नोकरासारखं ठेव की मी काहीतरी नीट खाईल वगैरे. तर त्याच्या बापाकडे पुन्हा जातो आणि याचा बाप याला लांबूनच पाहून ह्याच्या जवळ जातो, याला मिठी मारतो आणि जवळ करतो. याची जेवढी काही घाण आहे याच्या अंगावरती ती सगळी घाण साईडला करतो, ह्याला नवीन वस्त्र देतो, ह्याच्या हातामध्ये अंगठ्या घालतो आपण पाहतो, बिकॉज ते एक बापाचं प्रेम आहे. आणि सेम गोष्ट येशू ख्रिस्त पण यावेळेस करतो आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त क्रूज खांबावरती आहे, येशू ख्रिस्ताला माहिती आहे की आपल्यावरती खूप सारा पाप आहे आणि आता आपण देवाच्या सान्निध्यामध्ये नाही आहे, पण तो हा विचार करत नाही की आता इट्स ओके, जाऊ दे, मी काय नाही बोलत, पण तो देवाकडे हाक मारतो. बिकॉज येशू ख्रिस्ताला माहीत आहे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपल्या बापाला हाक मारू तर तो नक्कीच आपला ऐकतो. आणि आपण पुढे येणाऱ्या वचनामध्ये पाहतो पण की जो अंधकार आहे, जो या सगळ्या जगावरती अंधकार आहे, जी एक लेअर बनलेली आहे अंधकाराची, प्रकाश अवतीभोवती, तो सगळा अंधकार निघून जातो आहे आणि जो प्रकाश आहे तो प्रकाश पुन्हा एकदा येतो आहे. आज सकाळीच आपण जे वचन वाचलं स्तोत्रसंहिता 22मध्ये जो परमेश्वर आहे तो आपल्या लोकांच्या हाकेकडे इग्नोर नाही करत आणि तो आपले मुख आपल्या लोकांकडून फेरत नाही. मग सेम येशू ख्रिस्त पण हेच करतो आहे, तो देवाला हाक मारतो आहे आणि पुढे येणाऱ्या वचनामध्ये आपण पाहतो पण जो अंधकार आहे तो सगळा अंधकार निघून जातो आहे. आणि मग तेच आपण ह्या लाईफमध्ये जगत असताना कित्येक वेळा असं होतं की आपण संकटामध्ये पडतो, आपण पापांमध्ये पडतो, काही पाप आपल्याला जे आपल्याकडून नव्हतं व्हायला पाहिजे आपण अशा पापामध्ये पडतो आणि मग आपण विचार करतो की यार आपण लईच पाप करून बसलो, आता आपलं देव आपलं काच बरं ऐकन. पण ह्या समय असं गप न बसता आपण जर देवाकडे हाक मारली तर तो आपलं का नाही ऐकणार. बिकॉज जर तो देव ह्याचा एकुलता एक पुत्र त्याग आपल्यासाठी करू शकतो तर तो आपली हाक नक्कीच ऐकन. बायबलमध्ये अशी कित्येक उदाहरणे ज्यावेळेस शमशोन पण आहे, ज्यावेळेस जी आज्ञा शमशोनाला सांगितली होती की तू हे नको करू, तू ड्रिंक नको करू, पण तो ड्रिंक करतो. जी आज्ञा शमशोनाला सांगितली होती तो आज्ञा मोडतो आणि मग तो जे पॅलेस्तीन लोक ह्याच्या हातीमध्ये सापडतो आणि मग जी सगळी शमशोनाची शक्ती आहे ती सगळी शमशोनाकडून निघून जाते. पण तो शेवटच्या क्षणी पण देवाकडे हाक मारतो की हे बापा तुम्हाला स्ट्रेंथ दे आणि मग शमशोनाला शक्ती पण मिळते आणि ह्या समय शमशोन कितीतरी हजारो लोकांना
उद्धार करतो आपण पाहतो. आणि मग अशाच प्रकारे ज्यावेळेस आपल्यावरती पण संकट येतं ॲटलिस्ट आपण देवाकडे हाक मारली पाहिजे. एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की माझा एक फ्रेंड आहे. तर आत्ताच मागच्या वर्षी याच्यावरती खूप मोठं एक संकट आलं होतं आणि संकट एवढं मोठं होतं की यांनी कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की असं कधी काही होईल म्हणून. तर तो मला कॉल करून म्हणतो आहे की यार आदित्य असं काहीतरी झालं आहे, असं झालं आहे आणि देव माझ्यासोबत असं का बरं करू शकतो. आणि तो लिटरली म्हणला की देव एक्झिस्ट नाही करत. आणि तो विश्वासामधला मुलगा, त्याचे म्हणजे ह्याचे जे फॅमिली मेंबर्स आहे हे सगळे ख्रिश्चन वगैरे, लहान पापांपासून तो संडे स्कूलमध्ये वाढला, चर्चमध्ये वाढला आणि तो आज हे असं बोलतोय. मी पण शॉक झालो होतो की तो असं कसं बोलू शकतो. मग मी त्याला समजून सांगतोय अरे असं नाही आहे. म्हणजे एक आठवडा लागलं याला समजून सांगायला की अरे असं काही नाही आहे, जे होतं विसरून जा, तू फक्त प्रेयरमध्ये राहा, देवाकडे तू प्रेयर कर, सगळं काही ठीक होईल. आणि मग एक आठवड्यानंतर तो सगळं नीट झाला, तो एकदम स्टेबल झाला. तर आज आपण असं न राहता ज्यावेळेस आपल्यावरती दुःख येतं, संकट येतं, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की अंधकाराने आपल्याला झाकून घेतलं आहे, तर मग आपण देवाकडे हाक मारली पाहिजे. आपण ती आरोळी मारू देवाकडे. बिकॉज जर देव ह्याचा पुत्र आपल्यासाठी तो देऊ शकतो तर तो आपली हाक नक्कीच ऐकू शकतो. आमेन. येस. मग आज आपण विचार करू, आपण आज हाक देवाकडे मारू. बिकॉज तो आपला उद्धार करताय आणि तो आपल्यावरती प्रीती करतो. सर्वांना सलाम. आता आपण 5व्या उद्गाराकडे वळत असताना 5वा उद्गार हा योहानाचा 19 चॅप्टर वर्स 28 असं म्हणतं, ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असं म्हटले. हा एक क्लेशाचा उद्गार आहे. तर देवबाप आज म्हणत आहे की मला तहान लागली आहे. यामध्ये आपल्याला जीजसचं ह्युमन बिहेवियर दिसून येतं. कारण जसं आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर हा 100% मानव व 100% देव होता. तर आज ज्यावेळेस तो म्हणतो मला तहान लागली आहे, त्याचं ते ह्युमन बिहेवियर, ह्युमन सफरिंग्स जे त्यांनी फेस केले, वधस्तंभावर खिळला गेला तो, तर त्यावेळेस एकदम कडकडीत ऊन होते आणि त्याला डिहायड्रेशन फील होत होतं. त्यामुळे तो म्हणत आहे की मला तहान लागली आहे. यावेळेस आपण एक वचन पाहू. फिलिप्पियरास पत्र ह्याचा 2रा अध्याय वचन 7 आणि 8. हे असं म्हणतं की त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचा होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोचले. येतपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्याने स्वतःला रिक्त केले होते. तो देवाच्या प्रतिरूपाचा होता, पण त्याला जे वेदना त्यांनी सोचले वधस्तंभावर व जो छळ त्याचा झाला, त्यामुळे त्याचं रिअल ह्युमन सफरिंग्स आपल्याला दिसून येतात. आणि तसंच तो कडकडीत उन्हात असताना त्याला वधस्तंभावर खिळले, त्यामुळे तो म्हणत आहे की मला तहान लागली आहे. तो त्याची तहान स्वतः भागवू शकत नव्हता का? कारण सर्व काही त्यांनीच निर्माण केले आहे. पाण्याची निर्मिती देखील त्यांनीच केली आहे. तो स्वतःची तहान भागवू शकत होता, बट तो तिथे म्हणत आहे की मला तहान लागली आहे. आपण ह्यासाठी अजून एक वचन पाहू. फिलिप्पियरास पत्र ह्याचा 2रा अध्याय वचन 6. कोणी वाचेल आपल्यासाठी? ह्या वचनात आपल्याला हे समजतं की तो देवाच्या बरोबरीचा होता आणि देव देखील त्याच्या बरोबर होता. बट त्याने आपल्या सर्वांचे पाप स्वतःवर घेतले. आपल्यासाठी तो इतका लीन झाला, नम्र झाला आणि
त्यांनी आपल्या सर्वांचं दुःख जे आपण सफर करायला हवं होतं ते त्यांनी स्वतःवर घेतलं आणि तो स्वतः आपल्यासाठी, आपल्या पापासाठी तो वधस्तंभावर गेला. ह्यामध्ये अजून एक वचन आपण पाहू, साम्स 69:21. ते असं म्हणतं, त्याने मला अन्न म्हणून विष खायला दिले, तहान भागवयास मला आम दिली. यामध्ये हे खूप आधी ही प्रॉफेसी झाली होती की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं छळ होईल व त्याला भूक भागवण्यास त्याला आम देतील. ही प्रॉफेसी खूप आधी लिहिण्यात आली होती. त्यामुळे त्याला हे सगळं क्रॉसवर फुलफिल करायचं होतं. त्यामुळे तो हा उद्गार त्याच्या तोंडातून काढत आहे. आपण अजून एक ह्याच्यामध्ये पॉईंट पाहू, जीजस ॲज लिव्हिंग वॉटर. येशू ख्रिस्त स्वतः हा जीवनाचा झरा आहे, जीवनाचे पाणी आहे. आपण ह्यामध्ये एक वचन पाहू, योहान ह्याचा 4 अध्याय वचन 13 आणि 14. योहान 4 अध्याय वचन 13 आणि 14. येस, इथे आपल्याला दिसतं की ज्यावेळेस ती शमरोनी स्त्री झऱ्याजवळ जाती पाणी घ्यायला, तिथे जीजस देखील प्रेझेंट असतो आणि तो तिला म्हणतो की जे कोणी हे पाणी प्याईल त्याची कधीही तहान भागणार नाही, बट जे पाणी माझ्याकडे आहे, जो झरा मी तुम्हाला देईल, त्यांनी तुम्हाला कधीही तहान लागणार नाही. जसं इथे फक्त पाण्यासाठी देवबाप आपल्याला म्हणत नाही आहे, तो आपल्याला त्याचे अनलिमिटेड ब्लेसिंग्स जे देवबापाने आपल्याला खूप आशीर्वाद दिलेला आहे. आणि तसंच तो आपल्याला हर एक आपल्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी किंवा कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला मदत करत असतो तो. तर इथे तो म्हणतो, आपण देखील बाहेरून आलो, आपल्याला देखील उन्हातून आलो आपण, तर आपल्याला डिहायड्रेशन फील होतं, आपल्याला खूप तहान लागती, आपल्याला बोलतासुद्धा येत नाही की पाणी द्या किंवा आपल्याला पाणी प्यायचं आहे. आपण डिरेक्ट जाऊन एकदम फास्टमध्ये पाणी पिऊन टाकतो. तसंच आपण जे अर्थवर पाणी पितोय त्याने आपली तहान कधीच भागत नाही. आपण समजा थोड्या काळासाठी थोडं पाणी पितोय तर आपल्याला थोड्या वेळासाठी वाटतं की हां नाव लाईक इट इज सफिशियंट, आणि मग पुन्हा त्यानंतर आपल्याला तहान लागते. पण ज्यावेळेस आपण देवाजवळ असतो आणि देवाच्या वचनात आपण वाढतो, त्याच्या जवळ जातो, त्याला कुठले ब्लेसिंग्स मागतोय आपण, तर देवबाप आपल्याला एवढं भरभरून देतो की आपल्याला कधीच कुठल्याही गोष्टीची परत गरज भासत नाही, एवढं तो आपल्याला ब्लेस करतोय. आपण यामध्ये 3rd टॉपिक पाहूया, 3रा मुद्दा, इन्व्हिटेशन टू द थर्स्टी. आज प्रभू आपल्याला त्याच्याजवळ इन्व्हाइट करतोय आणि ह्या इन्व्हिटेशनच्या मागे त्याचा एकच हेतू आहे की त्याला फक्त आपलं अंतःकरण, आपलं हार्ट हवं आहे. आपण पाहू शकतो आपल्याला खूप इन्व्हिटेशन्स येतात, राईट, लाईक बड्डेचं इन्व्हिटेशन, लग्नाचं इन्व्हिटेशन, आणि सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात काय गोष्ट येते की आपल्याला ह्यांनी इन्व्हाइट केलं आहे, आपण काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे रिटर्नमध्ये. आणि जर आपण कोणाला गिफ्ट दिलं नाही असं तर ते लोक देखील आपल्याबद्दल विचार करतात की हे लोक आले आणि आम्हाला काही दिलंच नाही रिटर्नमध्ये. बट देवबाप ज्यावेळेस आपल्याला इन्व्हाइट करतोय, तो बोलते तुम्ही जसे आहात तसे माझ्या समोर या, तुमचं अंतःकरण मला समर्पित करा. आणि बाकी त्याला काही नको आहे, त्याला तुमचे पैसे नको आहे, तुमचं खूप मोठे मोठे दान नको आहे. तुम्ही जसे आहे तसे त्याच्यासमोर या आणि त्याच्यासमोर नम्र व्हा. तर तसं मग तो आपल्याला अजून हेल्प करतो. तो आपल्याला म्हणत आहे तुम्ही 1 स्टेप पुढे या, मी तुमच्या समोर 10 स्टेप्स पुढे येईल. तसंच यामध्ये आपण एक वचन पाहू, योहान ह्याचा 7वा अध्याय वचन 37. ह्याचा शेवटला भाग आपण पाहू, कोणी ताणेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. ज्यावेळेस आपल्याला एका गोष्टीची नीड असती, आपण प्रे करतो, राईट, की देवप्पा मला ह्याची नीड आहे, तू मला हे दे.
आणि तू मला हे देशील माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तसंच देवबाप म्हणतोय, तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे तुमच्यासाठी तुम्हाला हवी आहे त्यापेक्षा जास्ती मोठी गोष्ट माझ्याकडे तुमच्यासाठी आहे. आपण एक फ्लावरच्या मागे पळत असतो की मला हेच पाहिजे हेच पाहिजे, बट देवबाप म्हणतो की माझ्याकडे तुमच्यासाठी एक फ्लावर नाही, पूर्ण बुके माझ्याकडे तुमच्यासाठी रेडी आहे. आपल्याला तसंच आशीर्वादामध्ये देखील आपण छोट्या गोष्टीकडे बघत असतो की नाही ही खूप छान आहे, खूप सुंदर आहे, मला हेच पाहिजे. आपल्याला जर एखादी कुठली कार देखील आवडती तर आपण म्हणतो की नाही मला हीच पाहिजे, ही खूप सुंदर आहे. बट देवबाप म्हणतो त्यापेक्षा देखील कॉस्टली आणि चांगली कार मी तुला देईल, असं देवबाप आपल्याला म्हणत आहे. त्यासाठी आपण देवबापाचा धावा केला पाहिजे, रोज त्याच्याकडं आपलं अंतःकरण समर्पित केलं पाहिजे, त्याच्यासमोर नील डाऊन होऊन आपण प्रेयर करून त्याच्या वचनात वाढलं पाहिजे आणि त्याला अधिक आणि अधिक आपण आशीर्वाद मागितला पाहिजे. की आपल्याला हे देखील माहिती आहे की आपण सर्व काय आहे ते आपल्या स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःच्या ह्याच्यावर आपण काहीच नाही आहे. आपण जे कोणी आज आहो ते सर्व आपला जिवंत देवबाप ह्याच्याद्वारे आपण आहोत. हे आपण लक्षात ठेवून त्याचा धावा अधिक आणि अधिक चांगल्या रीतीने केला पाहिजे. आपण ह्यात अजून एक वचन पाहूया की प्रगटीकरण ह्याचा 21 अध्याय वचन 6. प्रगटीकरण 21 अध्याय वचन 6 हे असं म्हणतं, तो मला म्हणाला, झाले, मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ताणलेल्याला जीवनाच्या झराचे पाणी फुकट देईल. वाव, किती सुंदर आहे हे की तो आज आपल्याला पाण्याचा झरा फुकट देत आहे. आपण म्हणतो की आपण आताच एक वर्ड पाहिला की हे परमेश्वरा तो माझा त्याग का केलास. आपल्यामध्ये देखील कुठले प्रॉब्लेम्स आले तर आपण म्हणतो का देव बाप्पा मीच का, माझ्यासोबतच असं सर्व का होतं आहे. बट तिथे आपल्याला माहिती आहे की आपल्यासोबत आपला जिवंत देवबाप आहे आणि तो अल्फा व ओमेगा आहे, तोच स्टार्टिंग आहे आणि तोच एंडिंग आहे. तर आपल्या लाईफमध्ये कधी कुठला प्रॉब्लेम आला, हेल्थ इश्यूज असो, फायनान्शियल प्रॉब्लेम असो किंवा दुसरे कुठले फॅमिली प्रॉब्लेम असो, आपण कधीच तिथं डिसअपॉइंट न होता आपण देवबाप्पाचे धन्यवाद मानले पाहिजे. कारण जर त्यांनी कुठला प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये आणला आहे तर दूर पण तोच करणार. आणि जरी आपल्याला कुठला हेल्थ प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, स्टार्ट टू एंड तो आहे ना आपली मदत करायला. सो वाय टू वरी, आपण का टेन्शन घ्यायचं त्या गोष्टीचं. त्यामुळे जर आपल्याला ब्लेसिंग्स फुकट भेटतात आहे तर आपण का म्हणून त्याच्या जवळ नाही जायचं किंवा त्याचा गौरव नाही करायचा, त्याची स्तुती नाही करायची. त्या काय असेल तुमचं आपण त्याला जाऊन आज मागूया. तसंच आपली ज्यावेळेस आपण देवबाप्पाच्या कुठल्या गोष्टीसाठी धावा करतोय तर आपली स्पिरिच्युअल ग्रोथ एक चांगली असली पाहिजे. तसंच माझा 4th मुद्दा आहे स्पिरिच्युअल ग्रोथ. आपली स्पिरिच्युअल ग्रोथ कधी होते, ज्यावेळेस आपल्याला प्रभूच्या वचनाची किंवा प्रभूची तहान लागते. आज आपल्याला प्रभूची तहान लागली आहे का? तो ज्यावेळेस क्रॉसवर तो शब्द बोलला होता की मला तहान लागली आहे, तो फक्त फिजिकल तहान नव्हता बोलत, त्याला देखील प्रभूच्या वचनाची, प्रभूची तहान लागली होती. आज आपल्याला त्याची तहान लागली आहे का? तसंच आपण त्याच्या वचनामध्ये अधिक आणि अधिक वाढलं पाहिजे. आपण आत्ताच आपले 40 डेजचे फास्ट झाले. फास्टिंग आपण का करतो की आपण देवबाप्पाच्या जवळ जाऊ, देवबाप्पामध्ये टाईम स्पेंड करू आणि आपल्या जे काय आपल्या मनात असेल की देवबाप्पा हे पूर्ण कर, ते पूर्ण कर, मला ह्याची नीड आहे, ह्याची गरज आहे, किंवा आपण स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी देखील आपण प्रेयर करतो की हां देवबाप्पा हे असं होऊ दे. तर फास्टिंगमध्ये आपण देवबाप्पाच्या अधिक आणि अधिक जवळ जातो, त्याच्यामध्ये आपण प्रेयर करतो, आपण वचन वाचतो. हे खूप गरजेचं आहे आपल्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी. पण ज्यावेळेस आपण देवबाप्पामध्ये वाढतो आहे त्यावेळेस आपण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या हातून एकही पाप होत नाही आहे. कारण ज्यावेळेस आपण पाप करतो आपली जी स्पिरिच्युअल ग्रोथ झालेली आहे
तिथं डेव्हिल तर तयारच असतो की मध्ये काय प्रॉब्लेम्स टाकायला किंवा मध्ये येऊन काहीतरी ऑब्स्टॅकल्स निर्माण करायला. पण तिथे आपण आपला विश्वास किंवा आपण स्वतः तिथं डगमळलो नाही पाहिजे, पण आपण आपली ग्रोथ वाढवत गेलो पाहिजे. आपले आत्मिक ग्रोथ आपण चांगल्या रीतीने वाढवली पाहिजे आणि आपण फिजिकली देखील देवबापामध्ये चांगल्या रीतीने वाढलं पाहिजे. आपण यामध्ये एक वचन पाहू, मत्तय ह्याचा 5वा अध्याय वचन 6. यामध्ये असं म्हणतं, जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. ह्यात प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जर आपल्याला भूक आहे, आपण जेवतो राईट, भूक लागल्यावर, तहान लागल्यावर आपण पाणी पितो. तसंच ज्यावेळेस जर आपल्याला देवबापामध्ये वाढायचं आहे तर आपल्याला त्याच्या वचनाची तहान लागली पाहिजे, आपल्या आत्म्याला त्याची तहान लागली पाहिजे. की ज्यावेळेस आपण आपला डे स्टार्ट करतोय, आपण तिथूनच आपल्या वचनाची आणि प्रेयरची स्टार्ट केली पाहिजे. मग तिथून आपल्याला देवबाप अधिक आणि अधिक आपल्याला अजून मदत करतो आणि आशीर्वादाने भरतो की ठीक आहे, जर तुला भूक आहे, आय एम रेडी टू फीड यू. त्यासाठी तर मग आज आपण बघितलं पाहिजे की आपल्याला खरंच त्याची तहान, त्याच्या वचनाची तहान, आणि आपण भुकेले आहोत का हे आपण आपल्या आत्म्याला विचारलं पाहिजे. माझा शब्द आहे की पूर्ण झाले. योहान याचा 19वा अध्याय 30 वचनामध्ये आपण पाहतो की पूर्ण झाले. पूर्ण झाले म्हणजे पूर्ण झाले या शब्दामध्ये देवबाप्पा आपल्याला सांगत आहे की मानवाच्या पापामुळे देवासोबत तुटलेले नाते हे जोडण्याचे काम हे पूर्ण झालेले आहे. तसेच तारणाची जी योजना होती ती देखील याद्वारे पूर्ण झालेली आहे आणि सैतानावर आणि मृत्यूवर विजय देवबाप्पांनी या वचनाद्वारे मिळवलेला आहे. सर्वप्रथम उत्तम शुक्रवार हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि ज्यावेळी क्रूसावर देवबाप्पा ज्यावेळी क्रूसावर टांगला गेला होता तो समय आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यावेळी काय घडलं किंवा त्यावेळचा समय काय होता. तर मी तुम्हाला ती गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे, तर मी ती गोष्ट तुम्हाला सांगणार नाही. परंतु पूर्ण झाले या शब्दाविषयी तुम्हाला मी वेगळ्या मुद्द्यानुसार तुम्हाला सांगणार आहे. तर योहान याचा 19वा अध्याय 30 वचनामध्ये येशू म्हणतो, येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. या वचनामध्ये देवबाप्पा आम घेतल्यानंतर पूर्ण झाले असं म्हणतो. पूर्ण म्हणजे कुठली गोष्ट अपूर्ण नाही, पण पूर्ण झाले. आपल्याला माहीत आहे की देवबाप्पा येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी या जगामध्ये आला. योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र अशासाठी दिला की अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आपल्याला माहीत आहे की येशू ख्रिस्त हा पूर्ण मानव आणि पूर्ण देव होता. तर देवबाप्पाने ज्यावेळेस येशू ख्रिस्त जगामध्ये आला, तो आल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टी ह्या पूर्ण केल्या. म्हणजे सर्वांना बरे करणे, आंधळ्याला बरे करणे, आपल्याला त्यांनी केलेले चमत्कार माहीत आहेत. परंतु आपण देखील मानव आहोत. तर आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत की दैवी जबाबदाऱ्या पूर्ण करणे आणि जगिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे. जगिक जबाबदाऱ्या आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण प्रत्येक जण प्रत्येकाची जबाबदारी आपण पार पाडत असतो. कुणी ऑफिसमध्ये काम करत असताना तिथली जबाबदारी प्रत्येकाला असते. आपण घरामध्ये असताना आपल्याला घरातली जबाबदारी असते. आईवडिलांना त्यांच्या लेकरांना सांभाळण्याची जबाबदारी असते, तर ती आपण पूर्ण करतो. परंतु तेच समजा उदाहरणार्थ आपल्याला झोपताना आपल्या आईने मोटर चालू आहे आणि मोटरचं बटन बंद करायला सांगितलंय. आपण ते बंद न करता झोपलो तर आपल्याला झोप येईल का? नाही येणार. तसंच देवबाप्पाने आपल्याला काही जबाबदाऱ्या दिल्यात, तर त्या आपण पूर्ण न करता देखील आपण संपूर्ण जीवन एकदम सुखामध्ये
पूर्ण सुख असं एकदम सुखाने संपूर्ण गोष्टी एन्जॉय करून आपण जगतोय आणि आपल्याला गाढ झोप देखील येते कुठलीही गोष्ट देवबाप्पाने आपल्याला जी पूर्ण करायला दिलेली आहे ती पूर्ण न करता. तर आपल्याला बायबलमध्ये खूप सारे उदाहरणं दिसतात की देवबाप्पाने ज्या लोकांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या, परंतु काही असेही लोक होते की ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या पण त्या त्यांनी कुरकुर करून पूर्ण केल्या. तर पहिलं उदाहरण म्हणजे नोहाचं आपल्याला सर्वांना गोष्ट माहीतच आहे. उत्पत्तीचं पुस्तक 7वा अध्याय 1 वचन 1 ते 24 वचनामध्ये आपल्याला नोहाची गोष्ट समजते. नोहाला देखील देवबाप्पाने जबाबदारी दिली होती. नोहा हा अतिशय देवबाप्पाच्या जवळचा व्यक्ती होता, पूर्ण देवबाप्पाच्या आज्ञेप्रमाणे चालणारा व्यक्ती होता. तर देवबाप्पाने त्याला जबाबदारी दिली की तू एक तारू बांध आणि त्या तारूमध्ये तुझा पूर्ण परिवार आणि प्रत्येकी एक प्राण्याची नर आणि मादी त्या जहाजामध्ये घेऊन जा. कारण जगामध्ये इतकं पाप वाढलं होतं की देवबाप्पाने हे जग पूर्ण नष्ट करण्याचं ठरवलं होतं, परंतु देवबाप्पाने या जगामध्ये नोहाला त्याने निवडलं. आणि आपल्याला माहीतच आहे की खूप 40 रात्र आणि 40 दिवस असा पूर्ण पाऊस पडला आणि पूर्ण वादळ येऊन पूर्ण जग बुडालं. परंतु नोहाला जी जबाबदारी होती, नोहाला जे तारू बांधण्याची जबाबदारी दिली होती देवबाप्पाने, ती नोहाने पूर्ण केली. ते तारू बांधून त्याच्या परिवाराला आणि प्राण्यांना वाचवलं. नोहाने त्याची जबाबदारी पूर्ण केली. तसेच आपण उदाहरण पाहतो की दावीद आणि शल्मोन. दाविदाचा पुत्र दावीद आणि शल्मोन हा देवाच्या खूप जवळ होता. तर दाविदाची इच्छा होती की देवबाप्पासाठी त्यांनी मंदिर बांधावं, परंतु त्यांनी काही पाप केले होते. त्यामुळे देवबाप्पाने दाविदाला त्याचे मंदिर बांधण्याचा चान्स नाही दिला, परंतु शल्मोनाला त्यांनी त्याची जबाबदारी दिली. तर त्यांनी पूर्ण जबाबदारी पार पाडली, देवबाप्पाचं मंदिर उभा केलं. ज्यावेळी शल्मोन मंदिर बांधत होता, दावीद असं म्हटला नाही की शल्मोनाला मंदिर बांधण्याची जबाबदारी दिली तर तीच पूर्ण करेल. तर दाविदाने त्याला मदत केली. जे मंदिरासाठी लागणारी सगळ्या वस्तू होत्या, लाकडं होती, ती सगळी गोळा केली आणि ती गोळा केल्यानंतर शल्मोनाला त्यांनी सांगितलं की ते मंदिर बांध. शल्मोनाने देखील ती जबाबदारी पूर्ण केली. तसेच आपण योनाला देखील पाहतो. योना याचा पहिला अध्याय 1 ते 17 वचनमध्ये आपल्याला योनाची गोष्ट माहीत आहे. योनाला एका गावामध्ये पाठवलं होतं. पण योनाची तिथे जाण्याची इच्छा नव्हती. योना तिथे जाण्यासाठी निघाला, परंतु ज्यावेळी तो निघाला त्यावेळेस त्याला ज्या गावामध्ये पाठवलं होतं तिथे निनवे शहरात देवबाप्पाने त्याला पाठवलं होतं, परंतु निनवे शहरात न जाता तो दुसऱ्याच जहाजामध्ये बसला. दुसऱ्या जहाजामध्ये जाऊन ज्यावेळेस तो समुद्रामध्ये गेला, देवबाप्पाने एक पूर्ण समुद्र हलवून टाकला आणि समुद्रामध्ये बोट हलायला लागली. तर त्यावेळेस नोहाला माहीत होतं की देवबाप्पाने मला एक जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्ण करण्यासाठी मी नकार देतोय. तर हे जहाज जे हल्ल्याचं आहे, जे संकट जे आलंय ते माझ्यामुळे इथे आलेलं आहे. तर नोहा हे जे संकट आलंय ते मान्य करून सर्वांना सांगतो की हे माझ्यामुळं आलंय. त्यावेळेस सर्व लोक त्याला समुद्रामध्ये फेकतात, परंतु ते समुद्रामध्ये फेकल्यानंतर नोहाला देवबाप्पा एका माशाला त्याला गिळण्यासाठी पाठवतो. गिळल्यानंतर मासा त्याला गिळतो आणि त्यावेळेस नोहा त्याच्या माशाच्या आतमध्ये जिवंत राहून 3 दिवस आणि 3 रात्र असं राहतो. त्यावेळेस तो आतमध्ये असताना त्याला खूप सारा पश्चाताप होतो की देवबाप्पानी एवढी मोठी जबाबदारी मला दिली, सुवार्ता सांगण्याची जबाबदारी मला दिली, परंतु ती मी अपूर्ण करतोय आणि ती पूर्ण न करता मी त्याला फेसाळतोय. परंतु देवबाप्पाचा इतका मोठा चमत्कार की देवबाप्पानी तो मासा समुद्रातून कुठल्याही दुसऱ्या गावामध्ये न जाता बरोबर निनवे शहरात जाऊन योनाला ओकतो. तर तो योना पूर्णपणे जिवंत असा बाहेर येतो. त्यावेळेस तिथले लोक त्याला पाहून थक्क होतात की असं जिवंत असा तो बाहेर कसा येऊ शकतो. त्यावेळी योना संपूर्ण शहराला जाऊन सुवार्ता सांगतो. पूर्ण शहराला जाऊन त्याची
देवबापाचा संदेश देतो आणि तिथले निम्मे शहरातील सर्व लोक तिथले पश्चाताप करून देवबापाची क्षमा मागून देवबापाच्या चरणाजवळ येतात. तर योनाने जबाबदारी पूर्ण केली, कुरकुर करून केली, पण ती पूर्ण केली. तर आपण पाहतो की देवबापाने आपल्याला देखील जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी म्हणजे कोणती? तर पहिली गोष्ट म्हणजे सुवार्ता. यावेळी आपण सुवार्ता करत आहोत का? सुवार्तेसाठी आपल्याला वचन वाचूया. मत्तेयाचा 28वा अध्याय 18 ते 20 वचन. कोणी वाचेल? मत्ते 28 18 ते 20. तर या वचनामध्ये आपण पाहतो की येशूजवळ येऊन त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत. या वचनामध्ये आपल्याला माहीत आहे की देवबापाने आपल्याला पृथ्वीवरील सर्व अधिकार दिलेले आहेत आणि तेव्हा जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. म्हणजे यावेळी आपल्याला देवबापा सांगत आहे की संपूर्ण जगामध्ये जाऊन सर्व लोकांना शिष्य करा, देवबापाच्या जवळ घेऊन या आणि त्यांना पिता पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिल्या आहे ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. खरोखर देवबापा आपल्याला सांगत आहे की पूर्ण जगाला जाऊन सुवार्ता सांगा आणि सर्व लोकांना शिष्य करा. की आपण हे सगळ्या देवबापाने ही जबाबदारी आपल्याला दिलेली आहे, तर ही आपण पूर्ण करत आहोत का? आपण संपूर्ण जीवनामध्ये एवढे व्यस्त झालेलो आहोत की आपण सर्व गोष्टी ज्या देवबापाने आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या आपण विसरून चाललो आहेत. की सर्व जगाला जाऊन सुवार्ता सांगा, लोकांना शिष्य करा आणि त्यांना पिता पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. तसेच आपल्याला स्टेफनाचं उदाहरण देखील माहीत आहे की स्टेफनाने देखील खूप देवबापाची सेवा केली, मोठमोठे संदेश दिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो देवबापाचा उद्गार करत होता आणि देवबापाने त्याला शेवटच्या समयी म्हणजे मरताना देखील देवबापा त्याला दिसला. की आपण देखील आपल्याला देखील देवबापा दिसू शकतो, पण आपण त्याच्यासाठी प्रयत्नच करत नाही. आपण देवबापाच्या आज्ञा पाळतो, परंतु प्रत्येक दिवशी आपण एक तरी पाप करत असतो, पण ते आपल्याला पाप कळून येत नाही की आपण हे पाप करतोय. देवबापाने आपल्याला तसंच आपल्याला पुढे देखील एक जबाबदारी दिलेली आहे. मत्तेयाचा 6वा अध्याय 24वं वचन. त्याच्यामध्ये आपल्याला देवबापा म्हणतो की माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःच नाकारून आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. या वचनामध्ये देवबापा सांगतो की माझ्या मागे म्हणजे देवबापाच्या मागे येण्याची इच्छा जर कोणाची असेल तर संपूर्ण स्वतःला नाकारून आपण त्याच्या मागे वधस्तंभ उचलून घेऊन त्याच्या मागे चालावं. तर आपण या सर्व गोष्टींसाठी रेडी आहोत का? आपण देवबापाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहोत का? आपण स्वतःच्या अंतःकरणाला विचारूया की याआधी देखील मी देवबापासाठी देवबापाने सांगितलेली कोणती गोष्ट मी पूर्ण केली. आपण आज्ञा पाळतो, परंतु देवबापाने आपल्याला सर्वात मोठी जबाबदारी दिली, ती म्हणजे सुवार्ता करणं, लोकांना जाऊन शिष्य करणं, त्यांना बाप्तिस्मा देणं आणि देवबापाच्या मागे चालणं. तर या गोष्टी आपण सर्व गोष्टी करत आहोत का, हे आपण स्वतःला प्रश्न विचारूया. आणि या वचनाद्वारे मला हेच सांगायचं होतं की आपण आपली जबाबदारी पूर्ण करावी, हे आपलं कर्तव्य आहे. देवबापाने जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे. हे पूर्ण करणं म्हणजे बळजबरी करणं किंवा ही जबाबदारी आहे, परंतु ते आपलं कर्तव्य देखील आहे की ती पूर्ण करावी. सर्वांना सलाम.
आता आपण क्रूसावरील त्या शेवटच्या शब्दाकडे लक्ष लावणार आहोत. ते केवळ फक्त वाक्य नाही तर मानवी जीवनाचं अंतिम लक्ष आहे ना. आपण जसं वाचलं लुक्याचा 23वा अध्याय 46वं वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. या वचनात आपल्याला पाहायला भेटतं की येशू ख्रिस्ताचे जे क्रूसावरील शेवटचे काही वाक्य होते तो ते बोलला आणि त्यांनी प्राण सोडलेला आहे. जर आपण 44 आणि 45 वचनाकडे पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आत्ता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. या वचनात आपण पाहतो की सर्व देशभर अंधार पडला. अंधार पडणे ही देवाची क्रोधाचा प्रतीक आपल्याला पाहायला भेटतं आणि त्या क्रोधामुळे देवाने जो काही पवित्र स्थानातील पडदा होता तो मधोमध फाडलेला आहे. आपण जर जुन्या काळात पाहिलं तर तो जो पडदा होता तो पवित्र स्थान आणि अतिपवित्र स्थानाला दुभागत होता. आणि आपल्याला बायबल असं देखील सांगतं की त्या ठिकाणी जो मुख्य याजक असायचा तोच त्या ठिकाणी त्या पडद्याच्या आतमध्ये म्हणजे अतिपवित्र स्थानामध्ये जाऊ शकत होता आणि त्याला ती परवानगी होती. तर अतिपवित्र स्थान ती जागा तिथं खूप म्हणजे इतकी पवित्र ती जागा असायची की मुख्य याजक देखील वर्षातून केवळ एकदाच त्या ठिकाणी जाऊ शकत होता आणि तो त्या ठिकाणी लोकांच्या प्रार्थना विनंत्या देवासमोर मांडायचा, त्याच्या राज्यासाठी प्रार्थना करायचा. पण आपण पाहतो कुठं ना कुठं तो जो मुख्य याजक असायचा तो लोकांमध्ये आणि देवामध्ये मध्यस्थी करत होता. पण ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण सोडला, आपलं रक्त सांडलं, त्या ठिकाणी तो पडदा फाटलेला आहे आणि मानवामध्ये आणि देवामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर किंवा कुठल्या प्रकारची मध्यस्थी त्या ठिकाणी राहिलेली नाही. आणि ह्याच घटनेमुळं आपण फ्रीली आपण नाही का चर्चला येऊ शकतो, त्याचं वचन ऐकू शकतो, त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो. जर आपण आपल्या शब्दाकडे लक्ष लावलं तर त्या ठिकाणी आपण शब्दातून 2 गोष्टी आज शिकणार आहोत. पहिली म्हणजे संशिप, त्याला आपण मराठीतून पुत्रत्व असं म्हणू शकतो. जे काही पित्यात आणि पुत्र्यामध्ये नातं होतं ते आपण या शब्दातून पाहणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समर्पण किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण सरेंडर म्हणू शकतो, की ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन देवाकडे समर्पित केला त्या प्रकारे आपण देखील आपलं जीवन त्याच्याकडे समर्पित केलं पाहिजे. जर आपण पहिल्या मुद्द्याकडे आपण लक्ष लावलं संशिप किंवा पुत्रत्व, यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो लहानपणी जेव्हा 12 वर्षाचा होता त्यावेळेस करिंथिकारास 2 करिंथ 6वा अध्याय 2 करिंथ 6वा अध्याय 18वं वचन आपल्याला सांगतं, मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला मुलं पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ पिता असं म्हणतो. देव आपल्याला सांगत आहे की तो आपला पिता आहे आणि आपण त्याचे पुत्र व कन्या आहोत. आपल्याला त्याला आबा बापा म्हणून हाक मारण्याची आपल्याला परवानगी आहे. आपल्याला आपण त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो, फ्रीली आपण त्याच्याकडे सर्व काही मागू शकतो. आणि जसं येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना तो येरुशलेमेमध्ये जेव्हा त्याच्या पालकांपासून दुरावतो त्यावेळेस तो 3 दिवसानंतर मंदिरामध्ये सापडतो आणि शिक्षकांबरोबर तो वादविवाद करत असतो. त्या ठिकाणीच तो स्पष्ट करून टाकतो की तो देवाला समर्पित आहे
तो देवाच्या घरी आहे. तसंच आपण आपलं जीवनात आपण त्याला हाक मारतोय का, किंवा आपल्या सर्व गोष्टी त्याच्याकडे त्याला ते समोर नेतोय का. दुसरी गोष्ट जी आपल्याला या वचनातून पाहिजे आहे ती आहे समर्पण. समर्पण येशू ख्रिस्ताच्या जीवनातून आपण जर पाहिलं तर आपण पाहतो की तो देवासमोर किती लीन आणि नम्र होता. देवासमोर लीन आणि नम्र होता. तो त्याने आपलं जीवन आपलं देवासमोर कसं समर्पित केलं आपण ते पाहतो. तर आपण तो ज्याप्रमाणे या वाक्यामध्ये जसं बोलत आहे की मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवत आहे, तसं आपण देवाकडे बोलतो का की आपण मी माझा आत्मा किंवा माझे सर्व प्लॅन्स किंवा माझं फ्युचर मी तुझ्या हाती सोपवत आहे, किंवा आपण त्याच्यासमोर आपण इतकं लीन व नम्र होतो का की आपण येशू ख्रिस्ताप्रमाणे त्याच्याकडे आपला आत्मा सोपवत आहे. आपण त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे की मी माझा आत्मा किंवा माझं जीवन मी तुझ्या हाती सोपवतो. आपण जर त्याच्याकडे आपला समर्पित नसन करत तर आपल्याला त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 अतिपवित्र आहे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. दिवसभर तू सांभाळलास देवप्पा, या ठिकाणी तू आम्हाला सर्वांना घेऊन आलास पित्या. तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवप्पा. या सर्व काही 7 शब्दांमधून तू आम्हाला चालवलेलं आहेस देवप्पा, त्यासाठी तुला धन्यवाद देतो देवप्पा. हे सर्व वचन देवप्पा सर्वांसाठी आशीर्वादाचं होऊ दे देवप्पा. होय परमेश्वरा, आम्ही तुझ्यासमोर लीन आणि नम्र व्हावं, आमचं सरेंडर तुझ्यासमोर करावं देवप्पा. आणि देवप्पा तुझ्या योजनेनुसार आम्हाला चालू दे देवप्पा. होय परमेश्वरा, इथून पुढची सर्व वेळ का तुझ्या अधीन स्वाधीन करत ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नामात मागतो, म्हणून तुझं आहे.